फक्त मुलगी असल्यामुळे एका टॅलेंटेड विद्यार्थिनीला भारतातील सर्वात मोठ्या वैज्ञानिकाने नाकारलं होतं. ते होते C.V. रामन. आणि ते म्हणाले होते, मुली संशोधन करू शकत नाहीत आणि त्यांच्या उपस्थितीमुळे मुलांचं लक्ष विचलित होईल. पण त्या 22 वर्षांच्या मुलीने हार मानली नाही. तिचं नाव होतं कमला सोहोनी. 1933 मध्ये तिने मुंबई विद्यापीठातून केमिस्ट्रीमध्ये गोल्ड मेडल मिळवलं आणि ती IISc मध्ये रिसर्चसाठी गेली. पण तिला नकार मिळाला. मग तिनं काय केलं माहितीये? ती थेट रमण यांच्या ऑफिस बाहेर बसली, सत्याग्रह केला आणि रोज एकच प्रश्न विचारत राहिली. मेरिट असेल तर नकार का? अखेर रमणना झुकावं लागलं. पण अटी होत्या. 1 वर्षाचा प्रोबेशन, रात्री उशिरापर्यंत काम आणि कोणाचं लक्ष विचलित होऊ नये म्हणून कडक नियम. कमलाने सगळं सहन केलं आणि मग तिने डाळींवर संशोधन करून सिद्ध केलं की त्यातील प्रोटीन कुपोषित मुलांसाठी जीवनदायी ठरू शकतं. तिच्या यशाने सगळ्यांचीच विचारसरणी बदलली. 1937 मध्ये IIScचे दरवाजे महिलांसाठी उघडले गेले आणि पुढे ती केम्ब्रिजला गेली आणि फक्त 14 महिन्यात PhD पूर्ण करून भारताची पहिली महिला वैज्ञानिक बनली, जिने विज्ञानात PhD मिळवली. जिला एकेकाळी नाकारलं गेलं होतं, तिनेच इतिहास लिहिला. कारण हक्क कधी मिळत नाही, तो मिळवावा लागतो. आजही जर कुणी म्हणालं तू नाही करू शकत, तर कमला सोहोनींची आठवण ठेवा. कारण मेहनत आणि धैर्यापुढे कोणतीही अडचण टिकत नाही.